नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोक काळे, आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपण जी वास्तुयोग शृंखला सुरू केली आहे त्या शृंखलेतला आजचा आपण तिसरा भाग बघूया. तिसऱ्या भागामध्ये शनिग्रहाचा वास्तुसुखाशी कसा संबंध येतो हे आपण या ग्रंथात पाहणार आहोत. शनि और आवास सुख इथे म्हटलं आहे. शनि न्याय का अधिष्ठाता है, पूर्वजन्मों का फल प्रदान करता है, उसी के अनुरूप भूमी मकान वाहन मशिनरी योग बनता आहे. म्हणजे यांनी म्हटलं आहे की शनी हे न्यायाचे देवता आहेत, पूर्वजन्माचे जे फळं आहेत ते प्रदान करतात आणि त्याच्या अनुरूप आपल्याला जमीन, घर, वास्तू, वाहन, मशिनरी वगैरे ह्या गोष्टी प्राप्त होतात ह्या जन्मामध्ये. तर इथे पहिला मुद्दा त्यांनी असं म्हटलं आहे, शनि जन्म कुंडली में अच्छा या बुरा हो, बुरा जो है उसका असर मकान की नींव डालने के दिन से 3 या 18 वर्ष की अवधि के बाद मालूम पडने लगेगा. म्हणजे शनी जन्मकुंडलीमध्ये चांगला किंवा वाईट आहे याचा आपल्याला जेव्हा आपण वास्तूची पहिली वीट स्थापन करतो त्या स्थापन केल्याच्या दिवसाच्या 3ऱ्या दिवसापासून ते 18 वर्षापर्यंत आपल्याला माहिती पडतं की शनीचा आपल्या वास्तूवर, जमिनीवर वगैरे कसा असर पडतो. मुद्दा क्रमांक 2, जन्मकुंडली में लग्न में नीच का शनि हो तो पहले परेशानी देवे, परंतु अगर 7वें 10वें में मंगल सूर्य में से कोई ग्रह नहीं हो तो बाद में अच्छा फल देवे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे, जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये नीचेचा शनी जर असेल तर सुरुवातीला तो अडथळे आणेल, त्रास देईल. आणि जर तो 7व्या स्थानात किंवा 10व्या स्थानामध्ये मंगळ सूर्य यांच्यापैकी कुठलाही ग्रह नसेल तर तो नंतर उत्तरार्धामध्ये चांगले परिणाम देईल. तिसरा मुद्दा, धनस्थान में शनि धीरे धीरे भूमि सुख मशिनरी योग बनाएगा. धनस्थान, आता इथे कुंडलीमध्ये 2ऱ्या स्थानाला धनस्थान म्हटलं आहे. तर तिथे काय म्हटलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये, धनस्थानामध्ये जर शनी ग्रह असेल तर हळूहळू तुम्हाला भूमी सुख मशिनरी योग वगैरे हे हळूहळू देईल. चौथ्या मुद्द्यात म्हटलं आहे, तीसरे घर में शनि विलंब से भूमि मकान देगा, विघ्न बाधाएं देवे, कुत्ते को रोटी डाले या पालने से लाभ मुंगा पहिने. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की चौथ्या मुद्द्यामध्ये कुंडलीतील 3ऱ्या स्थानामध्ये जर शनी असेल तर उशिराने भूमी, घर ह्या गोष्टी तो उशिराने देतो. अगोदर अडथळे येतात पण उशिराने त्या गोष्टी ठीक होतात. पण मग त्याला त्यांनी उपाय पण काय सांगितलं आहे की भटकी कुत्रे जे आहेत त्यांना चपाती वगैरे, पोळी वगैरे टाकू शकता तुम्ही, त्याच्याने सुद्धा लाभ होतो. किंवा पोवळा रत्न धारण केलं त्याच्याने सुद्धा लाभ होतो. 5व्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे, चतुर्थ स्थान में शनि वाहन मशीनरी उद्योग के लिए शुभ, आवास सुख विलंब से, मोती पहने, मकान बनाने के बाद माता, दादी या मामा या सास को तकलीफ हो तो सफ़ेद ज्वार, कबूतरों को सफ़ेद वस्तू का दान, शिव आराधना करे. म्हणजे त्यांनी 5व्या मुद्द्यात म्हटलं आहे, चतुर्थ स्थानामध्ये जर शनी असेल, वाहन मशिनरी उद्योग यांसाठी ते शुभ आहे. आवास सुख उशिराने प्राप्त होतो. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की मोतीरत्न धारण करा आणि घर वास्तू बनवल्यानंतर आई, आजी, मामा किंवा सासू यांपैकी जर कोणाला त्रास झाला आपल्या वास्तू बनवल्यानंतर, म्हणजे काही व्याधी वगैरे आल्या, काही अडथळे आले त्यांना, तर ज्वारी जी आहे ती कबुतरांना खायला देऊ शकतात, सफेद वस्तूंचं दान करू शकतात आणि शिव आराधना केल्याने या गोष्टीपासून लाभ मिळेल. तर असे आज आपण हे 5 मुद्दे बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्दे बघूया. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.